आणि मी सभागृहाला सांगेल, काही काही जण म्हणले हे शेतकऱ्यांचं बजेट नाहीये. कसं शेतकऱ्यांचं बजेट नाही? कृषीचा 23-24चा विकास दर 3.3% होता आणि आता आम्ही लोकांनी ह्या सरकार गेले 2.5 वर्ष सातत्याने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं. त्यामुळे 24-25 मध्ये कृषीचा विकास दर 8.7% गेला. 3.3 वरून 8.7%. कृषी क्षेत्रामध्ये AI तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर हा आम्ही आणला. आम्हालाही कळतं की उद्याच्याला ह्या राज्य कृषीप्रधान राज्य आहे आणि त्याच्यामुळे जलयुक्त शिवार असेल, एक तालुका एक बाजारपेठ असेल, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून आपल्या शेतकऱ्यांचं उत्पादन कसं वाढेल, त्यांचं खताचं प्रमाण कसं कमी होईल, त्यांचं पाण्याच्या मध्ये बचत कशी होईल, याच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रम, बांबू लागवडीचा कार्यक्रम, मराठवाड्यातल्या आमच्या शेतकऱ्यांच्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड सारखा कार्यक्रम, ह्या तरतुदी कुणाकरता केल्या? शेतकऱ्यांच्या करता केल्या का दुसऱ्या कुणाकरता केल्या? या बळीराजाच्या करता केल्या? राज्यातला शेतकरी आपला मेहनती आहे आणि त्याला फक्त सरकारने पाठबळ त्या ठिकाणी दिलं पाहिजे.